मला बोलू देणार आहेस का? आय मीन मी पंडितला घरी सोडलं, देन मी कराडला गेलो, एक मीटिंग होती. उद्या आजोबांचं श्राद्ध आहे, सो सगळं सामानही घेऊन आलो आणि खूप बिझी गेला पूर्ण दिवस. अरे मग हे सगळं फोन करून सांगायचंस ना. चूक झाली माझी. आता उठा बशा काढू का? नाही. लहान मुलांसारखं नको वागू. आय एम सॉरी, मी तुला खूप बोलले. तू फ्रेश होऊन घे. मी जेवण गरम करून आण. तू का जाते? सागर दादांना सांग ना. माझ्या हातचं गोड नाही लागणार का? त्याचं काय आहे? तू कडू बासुंदी खायला घालतेस ना, म्हणून. आता सगळं जेवण कडू कडू करून आणते, पण आणणार मीच. तू फ्रेश होऊन घे, मी आलेच. अरे तू जेवली नाहीयेस अजून? तू जेवल्याशिवाय मी कशी जेवणार? कुठल्या काळात आहेस तू? पाटलांच्या घरात आई, वहिनी, वंदना काकू या त्यांच्या नवऱ्यांसाठी हे सगळं करतात, आणि ते पण त्यांच्यावरच्या प्रेमा. माझ्यासाठी कोणी जेवायचं थांबलेलं मला चालणार नाही. अच्छा, मग त्या दिवशी ती साईट का ओपन करून दाखवली होतीस मला? आपण मानत नसलो तरी नवरा आहे मी तुझा, तुझी जबाबदारी आहे माझ्यावर म्हणत होतास ना? तसंच मीही सांगते, तू आपण मानत नसलो तरी बायको आहे मी तुझी. तू जेवल्याशिवाय मी कशी जेवणार? खूप हौस आहे ना तुला आर्ग्युमेंट करण्याची? तुला नाहीये? हे बघ, माझ्यासाठी कुणीही उपाशी राहिलेलं मला आवडत नाही. हे घे घे घे. अजिबात उपाशी राहायचं नाही. उपाशी राहिलीस की चक्कर येते. गावात भेटली होतीस तेव्हा माझा डबा खाल्ला होतास तू. आणि यापुढे भूक लागली की जेवून घ्यायचं. घरातलं कोणी काय बोललं तर मला सांग, मी टॅकल करेन. पण तू जेवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास जाणार नाही, हे एवढं साधं कळत नाहीये का तुला? काय उपयोग आहे तुझ्या त्या हुशारीचा? काय झालं? काही नाही, थँक्यू. कशासाठी? भांडण थांबून जेवायला सुरुवात केल्याबद्दल. हो का? अमुक, आजींकडून कळलं उद्याच्या श्राद्धाबद्दल. तू खूप पर्टिक्युलर आहेस असं म्हणाल्या. असायलाच हवं ना. तुझ्याकडून एक परमिशन हवी होती. कसली? उद्याच्या तयारीत मला पण मदत करायची आहे. सो मी करू? नाही, कर ना. तुला मनापासून करावीशी वाटते ना, मग कर. पण त्याआधी तुला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. म्हणजे? आधी हे कडू जेवण संपवतो. आज गावात पाटलांना जी काही इज्जत आहे ती यांच्यामुळेच. माझे आजोबा हंबीरराव पाटील. मी कधी पाहिलं नाही यांना. पण आजी जेव्हा यांच्याबद्दल बोलायला लागते ना, तेव्हा तिच्या डोळ्यात दिसतात मला ते. खूप छान बॉन्डिंग होतं दोघांचंही. काळ आणि पद्धत वेगळी असेल कदाचित एक्सप्रेस होण्याची, हळवं नातं होतं पण.
म्हणून आजीच्या फिलिंग्सला धक्का लागणार नाही, असं काही घडणार नाही याची नेहमी काळजी घेतो. आणि म्हणूनच गेली काही वर्ष सगळी सूत्र मी माझ्या हातात घेतली. आता घरातले सगळेच करतात हेल्प, पण ते कोरडं कर्तव्य असतं. मी करेन, काळजीपूर्वक आणि मनापासून. तू फक्त सांग काय करायचं. श्राद्धाचे विधी होतात, मग आजोबांच्या नैवेद्याचं पान तयार केलं जातं. आजी स्वतः ते पान जाऊन बाहेर ठेवते आणि जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत तिथेच त्या पानाच्या बाजूला बसून राहते. अगदी एखादी सवाष्ण नवरा जेवेपर्यंत बाजूला उपाशी बसून राहते तशी. कराडच्या एका दुकानातून खास मावा आणला जातो. त्या माव्याचे गुलाबजाम बनवले जातात फक्त आजोबांसाठी, आणि तेही 4. आणि त्याशिवाय नैवेद्याचं पान पूर्ण होत नाही. मी बनवेन ते गुलाबजाम. आजोबांसाठीचं पान मी तयार केलं तर चालेल का? अगं पान तर ही करणार आहे. करू दे. त्या पानाचे बी आणि यांच्या नात्याचे बी कसे 3 तेरा वाजवते ना ते बघाच आता. श्राद्ध कोणाचं आहे? मामंजींचं आहे का माझं आहे? शालिनी, नाही, घरात ती करतीबाई कोण आहे सांगा मला. अमोगनी असं परस्पर कसं सांगितलं आर्याला निवदाचं ताट तयार करून आण म्हणून? ही कोण कुठली पोर आली आणि ती तुमच्या वडिलांच्या श्राद्धाचं ताट तयार करते? म्हणजे काय झालं आता? शालिनी, हे समज बोलायची ही वेळ नाहीये. नाही, हीच येळ आहे माझं म्हणणं आहे. म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतं कामा नाही. आणि तुमच्या कोणाच्या लक्षात कसं येत नाहीये ती आर्या अमोकच्या खांद्यावर बंदूक ठेवून घरातल्या समजायच्यावर कब्जा मिळवायचा प्रयत्न करते. तुम्हाला दिसत नाही ते? हाओ, मी साहेब दिसतंय. समत्यासनी ना समज दिसतंय बघा, पण आता तेवढं तुम्ही शांत व्हा. अगं कसं शांत व्हायचं? आत्ता नाही आवडलं तर डोक्यावर बसली मुलगी. माधवा, शालिनी, आपण अमोघला त्या पोरीपासून तोडण्याच्या प्रयत्नात आहोत की नाही? अप्पर, तिकडं लक्ष द्या तुम्ही. हे बघा फौजदार, त्या पोरीचा काय पत्ता लागला की नाही? ती सध्या अमेरिकेत राहते एवढंच कर. आणि तिचा अमेरिकेतला नंबर बी नाही आपल्याकडं. काय हो? हं. काय गोळ पिठशी जात आहेत हे? दादासाहेब आपल्याला विश्वासात घेऊन कधी काय सांगतायत होय? थांबले आलेच बघ. थांबा की, कुठं चालायचं तिकडं? हाव. त्यांचं परस्पर काहीतरी चाललंय ना. चालू दे. तोंड बंद, डोळा आणि कान उघडं ठेवा, एवढंच करा आणि गप्प बसा इथंच. झालं तर ती अमेरिकेत कधी येणार? हाऊ आई साहेब, माझी विल पावरले दांडकी आहे बघा. ती येणार म्हणजे येणार. हवात गोळीबार नको. त्या सईचा काय कॉन्टॅक्ट मिळतोय का बघा अमेरिकेत. काकू, हे मी व्यवस्थित करतेय का बघा जरा. आता आहे की बरोबर. जबाबदारी घेतलीये मी खरं, पण सगळं व्यवस्थित होईल की नाही मला भीती वाटतेय. होईल की सगळं बरोबर? म्हणजे तसा स्वयंपाक येतो काकू मला, पण इकडची पद्धत आणि अमुकच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे व्हायला हवं ना सगळं. अगं मी हाय ना, मी सांगते तसं कर. काकू, तुमच्या जीवावर मी ही जबाबदारी घेतलीये. मला बारीक सारीक सगळं सांगा. अमोघला सगळं परफेक्ट लागतं. माझ्याकडून एकही चूक व्हायला नको. अमोघला दुखवायला नाही आवडणार मला. अगं प्रत्येक 2 शब्द अमोकचं नाव घेतेस तू. हो का? नाही, माझ्या लक्षातच नाही आलं. पण अशी कशी ग तू? इतकं प्रेम करतेस त्याच्यावर आणि मनातलं सांगितलं मी नाहीस त्याला? काकू,
काय विचारते मी? नाही सांगितलं काकू. म्हणजे त्याच्या मनात तसं काही नाहीये आणि मी उगीच आपली. अगं किती घाबरशील, तुमच्या दोघांच्या बी मनात आहे, पण ते तुम्हाला दोघांना बी माहित नाही. पण 2 मांजरं डोळे मिटून दूध पितायत हे समधी बघतायत बरं. आता येळ घालवू नकोस. अगं तुम्ही आजकालची पोरं, सांगून टाकायचं ना पटकन. तुला भीती वाटत असेल तर मी सांगू. नाही कसली भीती काकू? आणि कुणाची भीती वाटते? नाही, काय झालंय काय? अरे अमुक, अरे काही नाही, कुणाचीच नाही काकू, काही नाही. चला या. एक मिनिट काय झालंय काय मला सांगणार आहात अरे का? काही नाही काकू, आपण कामाला लागू काय? या पटकन. ए, काकू तू तिला काय विचारतेस? मला सांग ना काय झालंय. बरं, आणि मी सांगते. कुणाला सांगायचं असेल तर मी सांगतो. नाही काय काही झालं नाहीये. हे सगळं आम्ही तयारी करतोय. बरं अरे तू पण तू का आला होतास इकडे? हा, ते विधी लवकरच सुरू होत आहेत, सो विधी संपल्यानंतर नैवेद्याचं ताट ठेवायचं. वेळेत रेडी होईल ना सगळं? हो होते बघ. ओके, मी आलोच. हा हा. काय ग, मनाची तयारी झाली आहे ना? काकू दादासाहेब, विराट गुरुजी. गुरुजी, गुरुजी या. गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट गुरु, गुरूंचे गुरु विराट. कुणाचं स्वागत करतोय? तुझ्या बापाच्या मृत्यूला जो कारणीभूत आहे त्याचं? श्राद्धाच्या दिवशी याचं स्वागत करतोयस तू? आई साहेब, मला कित्यांदा सांगितलंय आणि हे जग जाहीर आहे, बाबांचा मृत्यू हा काळूबाईमुळे झाला होता. त्यांनी इशारा दिला होता, आपण ऐकलं नाही, नाहीतर ते बाबांना वाचवू शकले असते. आपण जितते आहोत ते गुरुजींच्या मुळेच. हे समजा सगळ्या दुनियेला सांग, मला नको. माझे धनी गेले ते याच्याच मुळे. तुमची मती कुंठित झाली ती याच्याच मुळे. खरं काय, खोटं काय, बरं काय, चांगलं काय कळत नाहीये ना तुम्हाला? ते सगळं याच्यामुळं. याला इथून निघून जायला सांगा. हा परत घरात येता कामा नये. आजी आजी शांत हो. हे बघ, तुझ्या तब्येतीसाठी चांगलं. अरे होऊ दे, मला काय व्हायचं ते काही ऐकून घेणार नाही मी आज. कैलास माधव, मला वाटलंच होतं या बाई आज असंच वागणार म्हणून मी आजच्या दिवशी तुझ्या घरी येत नाही. आज यावं लागलं एक महत्वाचा इशारा देण्यासाठी. इशारा? काळूबाईने पाठवलेली पोरगी आहे ना घरात, लवकरच काहीतरी भयानक घडणार आहे. काय ग, काय झालं? काय झालं? डोकं दुखतंय का? अगं काय होतंय? नाही काकू,
या धुरामुळे काहीतरी होते का तुला? आपण बाहेर जाऊन नाही बसू? नाही, मला विचित्र वाटतं. म्हणजे काय? पार्टीमध्ये विराटचा तो कोण शिष्य आला होता, तेव्हा जसं वाटत होतं तसं वाटतंय, कुसमटल्यासारखं होतं. कुसमट होती माझी. म्हणजे विराट तर आला नाही ना? काय भयानक घडणार आहे? आर्यावरती किचन मध्ये सगळं सुरळीत चालू आहे. विघ्न तुम्ही आणताय. अमोघ बोलू दे त्याला. कुठल्याही गोष्टीचा पुरावा मिळाल्याशिवाय त्याला त्या गोष्टीची सत्यता पटत नाही. लक्षात ठेवा, मी सांगतो तसंच होणार. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. आजचं श्राद्ध नसणार. गुरुजी, गुरुजींचा शब्द मी कसा खरा करते ना ते बघाच. 2 मिनिटं सुद्धा गप बसव ना तुला गुरुजींच्या समोर. वाद घालायची गरज होती आज? आमच्यापेक्षा त्या पोरीची फिकीर तुला जास्त आहे. आजी चल. अमोघ, चल. आणि मी अहो सांगा की पुढचा प्लॅन. आई साहेब, मी जे काही बी करते ना ते घरच्या भल्यासाठीच तर करते. तेवढी फक्त मदत करा बस. ते ठीक आहे, पण आई साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, समज बरोबर होणार. हा, चल चल चल. अमोघ, हा, काय झालं? मला जरा फोन दे ना तुझा. का ग, कोणाला फोन करायचा आहे का? मला सांग ना, मी लावतो. अरे बाबा, शीतलताईंना बाजारात पाठवलंय, दही आणायला सांगितलंय. अजून आल्या नाहीयेत, बघायला पाहिजे ना कुठपर्यंत आल्या. फोनवर राहिलाय माझा, दे मला फोन दे. एक मिनिट, अनलॉक करतो. अगं तू बस की, मी आवरते नाही नाही सगळं. काकू, मी ठीक आहे आता. हं? जोपर्यंत विराट मला माहिती नव्हता तोपर्यंत मला त्याची खूप भीती वाटायची, पण आता मी त्याला अजिबात घाबरत नाही. त्याने माझ्या आजोबांचे प्राण घेतलेत आणि अमुकचेही. आणि आता मी इथे थांबले ते त्याची सत्ता संपवण्यासाठी. आणि आजच्याच दिवशी मी आजींना शब्द देते, विराट आणि माझं युद्ध सुरू झालंय. आणि एक दिवस मी पाटलांना विराटच्या प्रभावातून नक्की बाहेर काढ. यात शंका नाहीच आहे. आई काळूबाईच तुला यश देईल.